the properties of element such as valency, atomic size, metallic and non-metallic जे काही कॅरेक्टर आहे ते कसं बदलतं, कसा ट्रेंड बदलला जातो हे तर आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. सर्वांना हे समजलं असेल की कशा पद्धतीनं जी काही तुमचा पिरियॉडिक ट्रेंड चेंज होतो ग्रुप आणि पिरियडमध्ये हे चांगलं लक्षात आले. ग्रुपमध्ये नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतात. एकदम फिट्ट लक्षात ठेवायचं, एकदम म्हणजे असं काही केलं झोपेतून जरी उठवलं तरी लक्षात म्हणजे लक्षातच राहिलं पाहिजे. दादा काय लक्षात राहिलं पाहिजे? ग्रुपमध्ये नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतात. हो मॅडम. मग ग्रुपमध्ये नंबर ऑफ सेल इन्क्रीज झाल्या म्हणजे काय होतं रे? नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट म्हणजे काय ग दीदी? तर व्हॅलेन्सी जी आहे ती सेमच असते. काय असते? व्हॅलेन्सी जी असते ती कशी असते? सेम असते. बरोबर. हे झालं ग्रुपचं. आता आपण घेणार पिरियडचं. आता आपण काय घेणार? पिरियडचं. पिरियडमध्ये काय होतं? तर पिरियडमध्ये काय होतं रे दादा? तर पिरियडमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ॲटॉमिक जे काही तुमचा नंबर आहे ॲटॉमिक नंबर आल्सो इन्क्रीजेस वन बाय वन. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. दॅट मीन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीजेस आणि व्हॅलेन्सी आल्सो चेंज म्हणलं जातं. व्हॅलेन्सी काय होते? चेंज होते. मग 1 to 4 इन्क्रीज झालेली पाहायला मिळते. 4 to 0 डिक्रीज झालेली पाहायला मिळते. अशा पद्धतीनं आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघितला. आता ह्यानंतर याच्यावर असणारे क्वेश्चन्स पाहूया आणि लगेच सेकंड कॅरेक्टर आपण डिस्क्राईब करू. थिंक अबाउटचे क्वेश्चन्स. आता जे आपण व्हॅलेन्सी एक्सप्लेन केलेली आहे ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये त्याच्या संदर्भातच विचारलेले क्वेश्चन्स आहेत. अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत. फक्त विचारण्याची थोडीशी पद्धत जी आहे ती बदललेली आहे. काय क्वेश्चन विचारला आहे रे? पहा. what is the relationship between the electronic configuration of an elements and its valency. मग आता इलेमेंटचे जी काही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्या व्हॅलेन्सीबद्दल विचारलेलं आहे. काय रिलेशनशिप आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच येत नसेल तर तुमचे व्हॅलेन्सी सांगता येणार नाही. दॅट मीन्स द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगता येणार नाहीत. आउटर मोस्ट सेलमध्ये असणारे नंबर ऑफ जे काही इलेक्ट्रॉन आहेत किती प्रेझेंट आहेत हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि आउटर मोस्ट सेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन जर सांगताच आले नाहीत तर आपल्याला व्हॅलेन्सी सांगता येणार नाही. हा रिलेशन आपल्याला सांगता येतं. कशामध्ये? तर रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड इट्स द व्हॅलेन्सी म्हणलं जातं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मीन्स द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दिअर रिस्पेक्टिव्ह सेल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? तर प्रत्येक सेलमध्ये काय की इलेक्ट्रॉन आपण डिस्ट्रीब्यूट करतो ॲज पर द एनर्जी म्हणलं जातं. ठीक आहे. इन्क्लुडिंग व्हॅलेन्स सेल. व्हॅलेन्स सेल सहित जर आपण विचार केला तर इलेक्ट्रॉन रिस्पेक्टिव्हली त्या सेलमध्ये इन्क्लूड केले जातात. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स सेल डिटरमाइन द व्हॅलेन्सी. जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत त्या रिलेटेड तर आपण व्हॅलेन्सी काढतो. बरोबर आहे का? द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन वे डिटरमाइन द व्हॅलेन्स ऑफ अन इलेमेंट्स. मग आता व्हॅलेन्सी आपण कसं काढणार? त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला रिलेटेड तर आपली व्हॅलेन्सी आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच आउटर मोस्ट सेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत त्यानुसार डोनेटिंग कॅपॅसिटी, ॲक्सेप्टिंग कॅपॅसिटी अँड द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन याच्यावरनं तर आपण काय काढू शकतो? व्हॅलेन्स काढू शकतो. व्हॅलेन्सी आपण त्या इलेमेंटची काढू शकतो. हे तर रिलेशन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड दिअर व्हॅलेन्सी म्हणलं जातं. द ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे माहिती आहे. वाईल दॅट ऑफ द ऑक्सिजन इट 8. म्हणजे ऑक्सिजनचा किती आहे? 8 आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अरे दादा एवढा सोपा प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. बेरिलियमकडं 4 इलेक्ट्रॉन 2 कॉमा किती आलं रे? 2 आलं. ऑक्सिजनकडे 8 आहेत म्हणजे 2,6 येतं. म्हणजे आता ह्याची व्हॅलेन्सी सेम काय विचारलं आहे? आउटर मोस्ट सेलमध्ये असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेरिलियमचं 2,2 आहे. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे.
म्हणजेच बेरिलियममध्ये असणारी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे काय करेल, डोनेट करतील बेरिलियम 2 इलेक्ट्रॉन ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, स्वतःला स्टेबल होण्यासाठी. मग आता इथं तर ऑक्टेट कंप्लीट होत नाही, तर डुप्लेट कंप्लीट होतं, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन बेरिलियम देईल आणि स्वतःकडे 2 इलेक्ट्रॉन ठेवून हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्युपाय करेल आणि त्या ठिकाणी तो स्टेबल राहील. येते का लक्षात? मग हे 2 इलेक्ट्रॉन बेरिलियमनं दिलं, म्हणजेच बेरिलियमची व्हॅलेन्सी किती आहे, 2 आहे. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8 आहे, ॲटॉमिक नंबर 8 असल्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे. 6 इलेक्ट्रॉन असल्यानंतर 6 इलेक्ट्रॉन देईल का, अरे नाही देत. तो काय करेल, 2 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि 2 इलेक्ट्रॉन गेन करतोय म्हणजेच काय आहे, त्याची व्हॅलेन्सी 2 आहे. म्हणजे बेरिलियमची व्हॅलेन्सी 2 आहे आणि ऑक्सिजनची सुद्धा किती आहे, 2 आहे. बेरिलियम काय करतो, 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन काय करतो, गेन करतो, म्हणून तर त्यांची व्हॅलेन्सी आपल्याला सेम पाहायला मिळते. तर आता 4th क्वेश्चन पहा, काय आहे रे आपला 4th क्वेश्चन, व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स, व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलेन्सी while going from left to right within a period. Explain the answer with reference to period second and period third. Period सेकंड आणि थर्डचे आपण आत्ताच काय बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये असणारे इलेमेंट बघितले, लेफ्ट टू राईट त्याचा ॲटॉमिक मास जे आहे इन्क्रीज होत चाललेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पिरियड सेकंड आहे, म्हणजे 2च सेल आहेत, म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत चाललेले आहेत. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात म्हणजे त्याची व्हॅलेन्सी चेंज होईल. कशी चेंज होईल रे पिरियडमध्ये, 1 to 4 इन्क्रीज, 4 to 0 डिक्रीज होत चाललेली आपल्याला पिरियडमध्ये पाहायला मिळते. तसंच आपण थर्ड पिरियडचं सुद्धा एक्झाम्पल घेतले. इलेमेंट्स लिहा, ॲटॉमिक नंबर लिहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, 3 सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट करा आणि डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्याची व्हॅलेन्सी सांगा काय असेल त्याचा. आपण ट्रेंड पिरियडमध्ये ट्रेंड एकच आहे, 1 to 4 इन्क्रीज दॅन 4 to 0 ऑल्सो डिक्रीज म्हणलं जातं. हे त्याचं उत्तर आहे, आताच आपण बघितलेलं आहे. 4th झाला. आता 5th पहा, व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलेन्सी. आता काय ट्रेंड आहे व्हॅलेन्सीमधला, वाईल गोईंग डाऊन अ ग्रुपमध्ये वरून खाली जात असताना, ग्रुपमध्ये वरून खाली जात असताना व्हॅलेन्सीचा ट्रेंड आपल्याला पाहायचा आहे. एक्सप्लेन द आन्सर विथ रेफरन्स टू गोईंग ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड अँड ग्रुप 18. ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड अँड ग्रुप 18 आपण आताच बघितलं. ग्रुप फर्स्ट, ग्रुप 18 बघितलं आणि त्या रिलेटेड मी ग्रुप सेकंडसुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. All elements in the group have same number of electron in the outermost cell. ग्रुपमध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर आउटरमोस्ट सेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती कशी असते रे दादा, सेम असते. कशी असते, सेम असते. दॅट मीन्स द ग्रुपमध्ये अप टू डाऊन ज्या वेळेस आपण जात असतात तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम, म्हणजेच व्हॅलेन्सी आल्सो सेम म्हणलं जातं. व्हॅलेन्सी आल्सो सेम. ग्रुप फर्स्ट आहे म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 असणार आहे. ग्रुप सेकंड आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 असणार आहे. बट द ग्रुप 18 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नसतात, तर काय असलं पाहिजे, 0 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असले पाहिजे. व्हाय इट इज द व्हॅलेन्सी 0, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फुलफिल असतात, 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, बट द व्हॅलेन्सी ऑल्सो 0 म्हणलं जातं. व्हाय इट इज द 0 व्हॅलेन्सी, बिकॉज द इट्स आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी टोटली कंप्लीटेड. दॅट मीन्स द कंप्लीटेड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दॅट इज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो 0. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय असतात त्याच्यामध्ये, ऑल्सो 0 म्हणलं जातं. कसं पहा, ग्रुप फर्स्ट इलेमेंटची व्हॅलेन्सी 1, ग्रुप सेकंड इलेमेंटची व्हॅलेन्सी 2 अँड ग्रुप 18चा आउटरमोस्ट सेल कंप्लीट असतं, ऑक्टेट कंप्लीट, म्हणजे देणारही नाही, घेणारही नाही, शेअरिंग बी करणार नाही, म्हणजेच त्या ठिकाणी व्हॅलेन्सी 0. आणि व्हॅलेन्सी 0 म्हणजेच आपण नोबेल गॅस कोणामध्ये टेक पार्ट करत नाहीत, आपापल्या ह्याच्यामध्ये मजेत असतात. नोबेल गॅस, इनर्ट गॅस याचं आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट असतं, फुलफिल असतं, म्हणजे याची व्हॅलेन्सी ऑल्सो 0 म्हणलं जातं. तर यानंतर आपण पिरियडिक ट्रेंडची सेकंड प्रॉपर्टी पाहणार आहोत. सेकंड प्रॉपर्टी आहे पिरियडिक ट्रेंड्सची ॲटॉमिक साईज. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक साईज,
तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियसपासनं आउटर मोस्ट सेलमध्ये असणारं जे डिस्टन्स आहे त्यानुसार त्या ॲटमची साईज आपण काय केली जाते, डिटरमाइन केली जाते. मग व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक साईज? ॲटॉमिक साईज इज इंडिकेटेड बाय द ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक साईज नेहमी आपल्याला काय सांगते, कशावरून ठरवली जाते? ॲटॉमिक रेडियस. मग व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस? ॲटॉमिक रेडियस कशाला म्हणलं जातं? न्यूक्लियसच्या सेंटर पॉईंटपासनं आउटर मोस्ट सेलपर्यंत असणारं जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण ॲटॉमिक रेडियस असं म्हणलं जातं. ठीक आहे. Atomic radius. What is meant by atomic radius? It is the distance between the nucleus of the atom and outermost cell. Atomचं nucleus तिथून आउटरमोस्ट सेलपर्यंत असणारं डिस्टन्स म्हणजेच ॲटॉमिक रेडियस म्हणलं जातं. ॲटॉमिक रेडियस आपण नेहमी कशाने मोजतो? पिकोमीटरने मोजली जाते. PM पिकोमीटर. कोण आहे PM? आपल्याकडे नरेंद्र मोदी आहेत, बरोबर. पिकोमीटरमध्ये आपण ॲटॉमिक रेडियस काय केली जाते? मेजर केली जाते. इट इज द स्मॉलर दॅन नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षाही खूप लहान आहे म्हणलं जातं. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10 to the power -12 मीटर म्हणलं जातं. 1 पिकोमीटर इज इक्वल्स टू 10 to the power -12 मीटर कन्सिडरेशन केलं जातं. तर आता आपण ॲटॉमिक रेडियसचं पिरियॉडिक ट्रेंड पाहणार आहोत. कशामध्ये? गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोईंग टू लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट ज्या वेळेस आपण ॲटॉमिक रेडियस पाहतो त्याच्यामध्ये असणारं काय होणार आहे? डिक्रीज कशी झाली आपण पाहणार आहे. पहा तर बिकॉज वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ज्या वेळेस आपण पिरियडमध्ये आपण जात असतो त्यावेळेला आपल्याला ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाताना दिसतो. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो म्हणजे नेमकं काय होतं रे? तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. नंबर ऑफ सेल कॉन्स्टंट असतात. नंबर ऑफ सेल कशा आहेत? कॉन्स्टंट आहेत. नंबर ऑफ सेल कॉन्स्टंटमध्ये येणारा इलेक्ट्रॉन त्याच सेलमध्ये येणार म्हणजे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीज. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज झाली आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज कशामध्ये? व्हॅलेन्स सेलमध्ये झाल्यानंतर ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज आल्सो काय होईल? इन्क्रीज होईल आणि द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर पुल्ड. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कुठे सरकले जातील? न्यूक्लियसकडे सरकले जातील आणि ग्रेटर एक्सटेंड फॉर्मेशन होईल आणि देअरफॉर द ॲटॉमिक साईज इज आल्सो डिक्रीजेस. आणि ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली की त्याच ठिकाणी ॲटॉमिक रेडियस आल्सो डिक्रीज म्हणलं जातं. लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस आल्सो डिक्रीज. एक्झाम्पल घ्या. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. लिथियमची ॲटॉमिक रेडियस 152 पिकोमीटर आहे. बेरिलियमची 111 आहे. 13ची बोरॉनची काय आहे? 88 आहे. कार्बन 77, नायट्रोजन 74, ऑक्सिजन 66. म्हणजेच आपल्याला पिरियडमध्ये काय दिसतं? लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झालेली पाहायला मिळते. ठीक आहे. मग आता नेक्स्ट पॉईंट बघूया. वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप. वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज ग्रुपमध्ये टॉप टू बॉटमला इन्क्रीज काय होते? नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होतात. आताच आपण पाहिलं ग्रुपमध्ये जर टॉप टू बॉटम आपण जात असाल तर नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतात आणि नंबर ऑफ सेल इन्क्रीज झालं तर डिस्ट्रीब्यूट होणारे इलेक्ट्रॉन जे आहेत म्हणजे येणारा प्रत्येक इलेक्ट्रॉन नवीन सेल घेऊन येत असतो म्हणून त्याच्यामध्ये असणारं सेल इन्क्रीज झाले. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहेत आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहेत म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं रे? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियसचं जे काही डिस्टन्स आहे ते गोज ऑन इन्क्रीजेस आणि याच्यामधलं डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजे याची ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ रिझल्ट द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस फ्रॉम टू द टॉप टू बॉटम म्हणलं जातं. इलेमेंट घ्या. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, CS हे इलेमेंट आपण घेतले आणि त्याची ॲटॉमिक रेडियस 152, 186, 231, 244 आणि 262 ही जी ॲटॉमिक रेडियस आहे ती आपल्याला गोज ऑन इन्क्रीज होत असताना पाहायला मिळते. म्हणजेच पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस कमी होताना दिसते आणि ग्रुप्समध्ये टॉप टू बॉटम जात असताना ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत असताना दिसते. हे आपल्याला या पिरियॉडिक ट्रेंडमध्ये आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. The properties of element such as valency, atomic size, metallic and non-metallic
जे काही कॅरेक्टर आहे ते कसं बदलतं, कसा ट्रेंड बदलला जातो हे तर आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. सर्वांना हे समजलं असेल की कशा पद्धतीनं जी काही तुमचा पिरियॉडिक ट्रेंड चेंज होतो ग्रुप आणि पिरियडमध्ये हे चांगलं लक्षात आले. ग्रुपमध्ये नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतात. एकदम फिट्ट लक्षात ठेवायचं, एकदम म्हणजे असं काहीही केलं झोपीतून जरी उठवलं तरी लक्षात म्हणजे लक्षातच राहिलं पाहिजे. दादा काय लक्षात राहिलं पाहिजे? ग्रुपमध्ये नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतात. हो मॅडम. मग ग्रुपमध्ये नंबर ऑफ सेल इन्क्रीज झाल्या म्हणजे काय होतं रे? नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट म्हणजे काय ग दीदी? तर व्हॅलेन्सी जी आहे ती सेमच असते. काय असते? व्हॅलेन्सी जी असते ती कशी असते? सेम असते. बरोबर. हे झालं ग्रुपचं. आता आपण घेणार पिरियडचं. आता आपण काय घेणार? पिरियडचं. पिरियडमध्ये काय होतं? तर पिरियडमध्ये काय होतं रे दादा? तर पिरियडमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ॲटॉमिक जे काही तुमचा नंबर आहे ॲटॉमिक नंबर आल्सो इन्क्रीजेस वन बाय वन. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. दॅट मीन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीजेस आणि व्हॅलेन्सी आल्सो चेंज म्हणलं जातं. व्हॅलेन्सी काय होते? चेंज होते. मग 1 to 4 इन्क्रीज झालेली पाहायला मिळते. 4 to 0 डिक्रीज झालेली पाहायला मिळते. अशा पद्धतीनं आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघितला. आता ह्यानंतर याच्यावर असणारे क्वेश्चन्स पाहूया आणि लगेच सेकंड कॅरेक्टर आपण डिस्क्राईब करू. थिंक अबाउटचे क्वेश्चन्स आता जे आपण व्हॅलेन्सी एक्सप्लेन केलेली आहे ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये त्याच्या संदर्भातच विचारलेले क्वेश्चन्स आहेत. अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत. फक्त विचारण्याची थोडीशी पद्धत जी आहे ती बदललेली आहे. काय क्वेश्चन विचारला आहे रे? पहा. what is the relationship between the electronic configuration of an element and its valency? मग आता इलेमेंटचे जी काही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्या व्हॅलेन्सीबद्दल विचारलेलं आहे. काय रिलेशनशिप आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच येत नसेल तर तुमचे व्हॅलेन्सी सांगता येणार नाही. दॅट मीन्स द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगता येणार नाहीत. आउटर मोस्ट सेलमध्ये असणारे नंबर ऑफ जे काही इलेक्ट्रॉन आहेत किती प्रेझेंट आहेत हे आपल्याला सांगता येणार नाहीत. आणि आउटर मोस्ट सेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन जर सांगताच आले नाहीत तर आपल्याला व्हॅलेन्सी सांगता येणार नाही. हा रिलेशन आपल्याला सांगता येतं कशामध्ये? तर रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड इट्स द व्हॅलेन्सी म्हणलं जातं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मीन्स द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दिअर रिस्पेक्टिव्ह सेल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय? तर प्रत्येक सेलमध्ये काय की इलेक्ट्रॉन आपण डिस्ट्रीब्यूट करतो ॲज पर द एनर्जी म्हणलं जातं. ठीक आहे. इन्क्लुडिंग व्हॅलेन्स सेल सहित जर आपण विचार केला तर इलेक्ट्रॉन रिस्पेक्टिव्हली त्या सेलमध्ये इन्क्लूड केले जातात. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स सेल डिटरमाइन द व्हॅलेन्सी. जेवढे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत त्या रिलेटेड तर आपण व्हॅलेन्सी काढतो. बरोबर आहे का? द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन वे डिटरमाइन द व्हॅलेन्स ऑफ अन एलिमेंट्स. मग आता व्हॅलेन्सी आपण कसं काढणार? त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला रिलेटेड तर आपली व्हॅलेन्सी आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच आउटर मोस्ट सेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत त्यानुसार डोनेटिंग कॅपॅसिटी, ॲक्सेप्टिंग कॅपॅसिटी अँड द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन याच्यावरनं तर आपण काय काढू शकतो? व्हॅलेन्स काढू शकतो. व्हॅलेन्सी आपण त्या एलिमेंटची काढू शकतो. हे तर रिलेशन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड दिअर व्हॅलेन्सी म्हणलं जातं. द ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे माहिती आहे. वाईल दॅट ऑफ द ऑक्सिजन इट 8. म्हणजे ऑक्सिजनचा किती आहे? 8 आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अरे दादा एवढा सोपा प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. बेरिलियमकडं 4 इलेक्ट्रॉन 2 कॉमा किती आलं रे? 2 आलं. ऑक्सिजनकडे 8 आहेत म्हणजे 2,6 येतं. म्हणजे आता ह्याची व्हॅलेन्सी सेम काय विचारलंय? आउटर मोस्ट सेलमध्ये असणारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेरिलियमचं 2,2 आहे. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे. म्हणजेच बेरिलियममध्ये असणारी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे काय करेल? डोनेट करतील बेरिलियम 2 इलेक्ट्रॉन ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी स्वतःला
स्टेबल होण्यासाठी. मग आता इथं तर ऑक्टेट कंप्लीट होत नाही तर डुप्लेट कंप्लीट होतं, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन बेरिलियम देईल आणि स्वतःकडे 2 इलेक्ट्रॉन ठेवून हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्युपाय करेल आणि त्या ठिकाणी तो स्टेबल राहील. येते का लक्षात? मग हे 2 इलेक्ट्रॉन बेरिलियमनं दिलं म्हणजेच बेरिलियमची व्हॅलेन्सी किती आहे? 2 आहे. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8 आहे. ॲटॉमिक नंबर 8 असल्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे. 6 इलेक्ट्रॉन असल्यानंतर 6 इलेक्ट्रॉन देईल का? अरे नाही देत. तो काय करेल? 2 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि 2 इलेक्ट्रॉन गेन करतोय म्हणजेच काय आहे? त्याची व्हॅलन्सी 2 आहे. म्हणजे बेरिलियमची व्हॅलन्सी 2 आहे आणि ऑक्सिजनची सुद्धा किती आहे? 2 आहे. बेरिलियम काय करतो? 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन काय करतो? गेन करतो. म्हणून तर त्यांची व्हॅलन्सी आपल्याला सेम पाहायला मिळते. तर आता 4th क्वेश्चन पहा. काय आहे रे आपला 4th क्वेश्चन? व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स? व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी while going from left to right within a period? Explain the answer with reference to period second and period third. Period सेकंड आणि थर्डचे आपण आत्ताच काय बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये असणारे इलेमेंट बघितले. लेफ्ट टू राईट त्याचा ॲटॉमिक मास जे आहे इन्क्रीज होत चाललेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पिरियड सेकंड आहे म्हणजे 2च सेल आहेत, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत चाललेले आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात म्हणजे त्याची व्हॅलन्सी चेंज होईल. कशी चेंज होईल रे पिरियडमध्ये? 1 to 4 इन्क्रीज, 4 to 0 डिक्रीज होत चाललेली आपल्याला पिरियडमध्ये पाहायला मिळते. तसंच आपण थर्ड पिरियडचं सुद्धा एक्झाम्पल घेतले. इलेमेंट्स लिहा, ॲटॉमिक नंबर लिहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, 3 सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट करा आणि डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्याची व्हॅलन्सी सांगा. काय असेल त्याचा आपण ट्रेंड? पिरियडमध्ये ट्रेंड एकच आहे, 1 to 4 इन्क्रीज दॅन 4 to 0 ऑल्सो डिक्रीज म्हणलं जातं. हे त्याचं उत्तर आहे. आताच आपण बघितलेलं आहे. 4th झाला. आता 5th पहा. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी? आता काय ट्रेंड आहे व्हॅलन्सीमधला? वाईल गोईंग डाऊन अ ग्रुपमध्ये वरून खाली जात असताना, ग्रुपमध्ये वरून खाली जात असताना व्हॅलन्सीचा ट्रेंड आपल्याला पाहायचा आहे. एक्सप्लेन द आन्सर विथ रेफरन्स टू गोईंग ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड अँड ग्रुप 18. ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड अँड ग्रुप 18 आपण आताच बघितलं. ग्रुप फर्स्ट, ग्रुप 18 बघितलं आणि त्या रिलेटेड मी ग्रुप सेकंडसुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. All elements in the group have same number of electron in the outermost cell. ग्रुपमध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर आउटरमोस्ट सेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती कशी असते रे दादा? सेम असते. कशी असते? सेम असते. दॅट मीन्स द ग्रुपमध्ये अप टू डाऊन ज्या वेळेस आपण जात असतात तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम म्हणजेच व्हॅलन्सी आल्सो सेम म्हणलं जातं. व्हॅलन्सी आल्सो सेम. ग्रुप फर्स्ट आहे म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 असणार आहे. ग्रुप सेकंड आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 असणार आहे. बट द ग्रुप 18 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नसतात तर काय असलं पाहिजे? 0 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असले पाहिजे. व्हाय इट इज द व्हॅलन्सी 0? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फुलफिल असतात, 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात बट द व्हॅलन्सी ऑल्सो 0 म्हणलं जातं. व्हाय इट इज द 0 व्हॅलन्सी? बिकॉज द इट्स आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी टोटली completed. That means the completed outermost electronic configuration, that is the valence electron also 0. valence electron काय असतात त्याच्यामध्ये? also 0 म्हणलं जातं. कसं? पहा. ग्रुप फर्स्ट इलेमेंटची व्हॅलन्सी 1, ग्रुप सेकंड इलेमेंटची व्हॅलन्सी 2 अँड ग्रुप 18चा आउटरमोस्ट सेल कंप्लीट असतं. ऑक्टेट कंप्लीट म्हणजे देणारही नाही, घेणारही नाही, शेअरिंग बी करणार नाही. म्हणजेच त्या ठिकाणी व्हॅलन्सी 0 आणि व्हॅलन्सी 0 म्हणजेच आपण नोबेल गॅस कोणामध्ये टेक पार्ट करत नाहीत, आपापल्या ह्याच्यामध्ये मजेत असतात. नोबेल गॅस, इनर्ट गॅस याचं आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट असतं, फुलफिल असतं म्हणजे याची व्हॅलन्सी ऑल्सो 0 म्हणलं जातं. तर यानंतर आपण पिरियडिक ट्रेंडची सेकंड प्रॉपर्टी पाहणार आहोत. सेकंड प्रॉपर्टी आहे पिरियडिक ट्रेंड्सची ॲटॉमिक साईज. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक साईज? तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियसपासनं आउटरमोस्ट सेलमध्ये असणारं जे
डिस्टन्स आहे त्यानुसार त्या ॲटमची साईज आपण काय केली जाते, डिटरमाइन केली जाते. मग व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक साईज? ॲटॉमिक साईज इज इंडिकेटेड बाय द ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक साईज नेहमी आपल्याला काय सांगते, कशावरून ठरवली जाते? ॲटॉमिक रेडियस. मग व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस? ॲटॉमिक रेडियस कशाला म्हणलं जातं? न्यूक्लियसच्या सेंटर पॉईंटपासून आउटर मोस्ट सेलपर्यंत असणारं जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण ॲटॉमिक रेडियस असं म्हणलं जातं. ठीक आहे. ॲटॉमिक व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस? इट इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड आउटर मोस्ट सेल. ॲटमचं न्यूक्लियस तिथून आउटर मोस्ट सेलपर्यंत असणारं डिस्टन्स म्हणजेच ॲटॉमिक रेडियस म्हणलं जातं. ॲटॉमिक रेडियस आपण नेहमी कशाने मोजतो? पिकोमीटरने मोजली जाते. PM पिकोमीटर. कोण आहे PM? आपल्याकडे नरेंद्र मोदी आहेत, बरोबर. पिकोमीटरमध्ये आपण ॲटॉमिक रेडियस काय केली जाते? मेजर केली जाते. इट इज द स्मॉलर दॅन नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षाही खूप लहान आहे म्हणलं जातं. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10 to the power -12 मीटर म्हणलं जातं. 1 पिकोमीटर इज इक्वल्स टू 10 to the power -12 मीटर कन्सिडरेशन केलं जातं. तर आता आपण ॲटॉमिक रेडियसचं पिरियॉडिक ट्रेंड पाहणार आहोत. कशामध्ये? गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोईंग टू लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट ज्या वेळेस आपण ॲटॉमिक रेडियस पाहतो त्याच्यामध्ये असणारं काय होणार आहे? डिक्रीज कशी झाली आपण पाहणार आहेत. पहा तर बिकॉज वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट ज्या वेळेस आपण पिरियडमध्ये आपण जात असतो त्यावेळेला आपल्याला ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाताना दिसतो. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो म्हणजे नेमकं काय होतं रे? तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो. नंबर ऑफ सेल कॉन्स्टंट असतात. नंबर ऑफ सेल कशा आहेत? कॉन्स्टंट आहेत. नंबर ऑफ सेल कॉन्स्टंटमध्ये येणारा इलेक्ट्रॉन त्याच सेलमध्ये येणार म्हणजे नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीज. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज झाली आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज कशामध्ये? व्हॅलेन्स सेलमध्ये झाल्यानंतर ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअर चार्ज आल्सो काय होईल? इन्क्रीज होईल आणि द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आर पुल्ड. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कुठे सरकले जातील? न्यूक्लियसकडे सरकले जातील आणि ग्रेटर एक्सटेंड फॉर्मेशन होईल आणि देअरफॉर द ॲटॉमिक साईज इज आल्सो डिक्रीजेस. आणि ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली की त्याच ठिकाणी ॲटॉमिक रेडियस आल्सो डिक्रीज म्हणलं जातं. लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस आल्सो डिक्रीज. एक्झाम्पल घ्या. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. लिथियमची ॲटॉमिक रेडियस 152 पिकोमीटर आहे. बेरिलियमची 111 आहे. 13ची बोरॉनची काय आहे? 88 आहे. कार्बन 77, नायट्रोजन 74, ऑक्सिजन 66. म्हणजेच आपल्याला पिरियडमध्ये काय दिसतं? लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झालेली पाहायला मिळते. ठीक आहे. मग आता नेक्स्ट पॉईंट बघूया. वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप. वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज ग्रुपमध्ये टॉप टू बॉटमला इन्क्रीज काय होते? नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होतात. आताच आपण पाहिलं ग्रुपमध्ये जर टॉप टू बॉटम आपण जात असाल तर नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतात आणि नंबर ऑफ सेल इन्क्रीज झालं तर डिस्ट्रीब्यूट होणारे इलेक्ट्रॉन जे आहेत म्हणजे येणारा प्रत्येक इलेक्ट्रॉन नवीन सेल घेऊन येत असतो म्हणून त्याच्यामध्ये असणारं सेल इन्क्रीज झाले. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहेत आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहेत म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं रे? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियसचं जे काही डिस्टन्स आहे ते गोज ऑन इन्क्रीजेस आणि याच्यामधलं डिस्टन्स इन्क्रीज झालं म्हणजे याची ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ रिझल्ट द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस फ्रॉम टू द टॉप टू बॉटम म्हणलं जातं. इलेमेंट घ्या. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, CS हे इलेमेंट आपण घेतले आणि त्याची ॲटॉमिक रेडियस 152, 186, 231, 244 आणि 262 ही जी ॲटॉमिक रेडियस आहे ती आपल्याला गोज ऑन इन्क्रीज होत असताना पाहायला मिळते. म्हणजेच पिरियडमध्ये ॲटॉमिक रेडियस कमी होताना दिसते आणि ग्रुप्समध्ये टॉप टू बॉटम जात असताना ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत असताना दिसते. हे आपल्याला या पिरियॉडिक ट्रेंडमध्ये आपल्याला सांगता येईल. ठीक आहे.